TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घाटंजी शहरासह यवतमाळ जिल्ह्यात आदित्य अनगा पतसंस्थेसह अनेक पतसंस्थांनी सभासदांच्या नावाखाली आर्थिक शोषण सुरू केले असून सहकारी तत्वावर चालणाऱ्या या संस्था प्रत्यक्षात नागरिकांना कर्जाच्या आमिषाने अडकवून लूट करतात। याआधी आमच्या ऑफिशियल YouTube चॅनलवर घाटंजीतील व जिल्ह्यातील पतसंस्थांविषयी 2 वेळा बातम्या प्रसारित झाल्या असून हे विश्लेषण पार्ट 3 म्हणून सादर करत आहोत। व्यवसाय करणारे कारागीर, मजूर, पगारदार, मध्यमवर्गीय हे सर्व या पतसंस्थांचे बळी आहेत। माझं नाव वसंत वडे, मला 50,000 लोन काढायची आहे। मी बँकेत गेलो होतो, तो तुम्ही सभासद आहे का बा? तर मी म्हणलं नाही बा, सभासाठी 1500-1000 रुपये खर्च येते, त्यांनी शर्त काढले जाते आणि आम्हाला 50,000 लोन आमच्या आधी 40,000 येते, तर आम्हाला काय करावं बा? त्यासाठी काही नाही का तुम्ही कमी करण्यात यावं। नमस्कार, मी तक्रार करणार संजय येलोपाजी दुकुलवार घाटंजी। माझी एक अशी तक्रार आहे, हे जे बँकेचे जे नियम आहे, हे नियम म्हणजे अतिशय म्हणजे आम्हाला जे परवडण्यालायक नाही आहे। आमचा व्यवसाय म्हणजे टेलरिंग आहे, त्याच्यामुळे बँकेत मी गेला असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आम्हाला सरळ सल्ला असं उलटं सांगून त्याचे जे बँकेचे जे नियम आहे टक्केवारी, ते टक्केवारी असे काही आहे त्याचे आम्हाला झेपत नाही। आम्ही साधारण माणसं, मजूर माणसं, आणि हे जे टक्के यांनी आज 1500 रुपये। नमस्कार, मी उमेश सुदर्शन आटकेवार, मी घाटंजी येथून बिलॉंग करतो आणि माझा एक छोटासा व्यवसाय आहे टेलरिंगचा। आणि टेलरिंगचा व्यवसाय करत असताना मला एकदा लोनचं काम पडलं। लोनचं काम पडल्यानंतर मी बँकेत गेलो। बँकेत गेल्यानंतर लोनची शिफारस केली मी। त्याच्यानंतर 1 लाखाची लोन करत असताना तर मला त्यांनी खर्च सांगितला कमीत 10,000 ते 15,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये 1,000 ते 1,500 रुपये सभासद फी, शेअर, असं तसं करून त्यांनी कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये खर्च सांगितला। त्यानंतर बँकेचा चेक मागितला, स्टॅम्प मागितले 500 रुपयाचे, शेअर्स मागितले। हे आम्ही कुठून द्यायचे आणि काम जर पैसे लोन कसं भरायचं आहे? आणि तुमचं 50,000 लोन पुन्हा व्याज वाढते आमच्यावर 50,000 लोन बा, आम्ही काय करायचं? हे कसं आपण सांगू का, आता कोणतीही बँक राहावं, सगळ्या बँकेचं एवढं गोपर काम आहे, त्याच्यामध्ये एवढे नियम आहे, एवढे अटी आहे। आणि लोन उचलल्यावर तर आधी तर पहिले शेअर्स म्हणून 10% कापल्या जाते, आणि पहिले त्याच्या आधी सभासद बनावं लागते। सभासद बनल्यावर 1,000 रुपये ते भरावं लागते, आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 जमानतदार लागतात, आणि त्याच्यानंतर स्टॅम्प आपले कोरे चेक वगैरे घेतात, आणि ते करूनही आपण रेग्युलरही भरत राहिलं समजा आपण काही कारणास्तव थोडे लेटही झालं, एवढं व्याजदर एवढं लावते त्यानं, तो खूप भरपूर लावतात त्यानं। आता जसं माझं एक उदाहरण, आता मी एक लोन केस उचलली होती, तर मी रेग्युलर भरत होतो 100 रुपये रोजप्रमाणे, आणि मग त्याचे 20,000 रुपये भरण्यात आले, आणि 20,000 रुपये बाकी होते। तर त्या 20,000 ते नंतर काही दिवसांना ते लॉकडाऊन लागून गेला। लॉकडाऊन लागल्याच्या मग नंतर काही भरण्यात नाही आले, तर मग थोडा थकीत झालं ते। तर थकीत लागल्यानंतर ते 20,000 रुपये राहिले होते। तर आता त्या 20 ते सरळ ते काय म्हणतात ते 1 लाख झाले, 1,05,000 झाले। तर हे एवढं व्याजदर कसं का बा? कोणत्या हिशोबाने हे व्याजदर भरताय हे बँकवाले? आता 40,000 भेटते, 40,000 आमचं अर्जंट कामात कुठून बघावं बा, आणि काय करा सांगा बा? अशी विनंती करतो की तुम्ही आमचं काही नाही याच्यात कपात करा आणि कमी करा। 1 लाखाची लोन करत असताना 85,000 रुपये खात्यात जमा होते। त्याच्यानंतर सगळ्या बँकेचे नीलचे दाखले, शेअर्स, असे तसे करून कमीत कमी 1 लाखाच्या लोन केसवर 85,000 रुपये हातात येते, आणि त्याच्यानंतर 1 लाखावर लोन केस चढते 1 लाखावर। तर हे काहीतरी याच्यामध्ये तरतूद झाली पाहिजे। माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे, त्याच्यात काहीतरी तरतूद काढावा, ज्याने नीलचे दाखले वगैरे, ते बँकावाले एवढे त्रास देतात, बँक सरळ मिळत नाही नीलचे दाखले, 10 चक्रा मारावं लागतात, आणि या अशा सगळ्या गोष्टी आहे। एवढे कार्य का याच्यात काहीतरी करावं। सभासद फी ठेवली आहे। आता तुम्ही विचार करा, आमचा साधारण माणूस, आम्ही गरीब माणूस 1500 रुपये देऊ शकतो का? 200-250 रुपये रोज कमावणार माणसं आम्ही का?
आम्ही बँकेत गेल्यानंतर मॅनेजर साहेब आमच्यासंग बरोबर बोलत नाही, उत्तर देत नाही, आम्हाला काही महत्त्व देत नाही. मग आम्ही कसं करायचं? मग आमच्या गरीब वर्गाला मग आता कोणता वावा आहे? तर आम्हाला मग बँकेची केस करायची आहे, त्या बँकेत आम्हाला लोन घ्यायचं आहे, ते तुमची सभासद फी एवढी आहे. आणि तसेच आम्हाला ते चेक मागते, नीलचे दाखले मागते. म्हणजे असे पुन्हा असे बरेचसे काही अटी आहे का ते अटी म्हणजे आम्हाला कोर्टाला नाही आहे. आणि त्या अटी आमच्या परिस्थितीनुसार आम्ही ती अटी पूर्ण करू शकत नाही. म्हणून हे आमच्या सर्व बँकांना तक्रार आहे का बा काहीतरी त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला काहीतरी बा तुम्ही निर्णय द्या. एवढं बोलून मी माझं भाषण बंद करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सभासद नोंदणीपासूनच 1500 रुपये सभासद फी, 10% शेअर्स, 2.5% इमारत निधी, सेव्हिंग अकाउंट 500 रुपये, 5 ते 7 कोरे चेक्स, जामीनदार पासबुकमध्ये अनिवार्य ठेव आणि विविध प्रमाणपत्रांचे खर्च. यामुळे कर्ज मिळण्याआधीच नागरिकांचे पैसे अडकतात. कर्ज मंजूर झाले तरी 1 लाखाच्या कर्जामागे केवळ 80 ते 85 हजार रुपयेच हाती मिळतात. उर्वरित रक्कम कपात होते. सोने तारण कर्जावरही अधिक व्याज आकारले जाते. कर्ज वसुलीसाठी कलम 101 अंतर्गत दडपशाही केली जाते आणि नागरिक कायद्याची माहिती नसल्याने घाबरून जातात. काही संस्था खंडणी सदृश जबरदस्ती करतात. काही संस्थांना राजकीय वरदहस्त असून सहकार विभाग दुर्लक्ष करत आहे. यवतमाळमधील बाबासाहेब दाते महिला सहकारी बँकेप्रमाणेच इतर संस्थांवरही कारवाई आवश्यक आहे. डेली कलेक्शनसाठी बेरोजगार युवकांना कामावर ठेवून टार्गेटचा दबाव टाकून त्यांच्याकडून मनाविरुद्ध कामे करून घेतली जातात, जे आर्थिक दडपणाचे आणखी एक रूप आहे. जनतेने अशा पतसंस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. प्रत्येक अट नियम समजून घ्यावेत, स्वतः सजग राहावे व इतरांनाही जागरूक करावे. शासन व सहकार विभागाने सर्व संस्थांचे तातडीने टेस्ट ऑडिट करावे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांचे परवाने रद्द करावेत. दोषी संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व सभासदांचे व खातेदारांचे पैसे वसूल करून परत मिळवून द्यावेत. आपणास हे विश्लेषण उपयुक्त वाटल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व माहिती आपल्या परिचयातील खातेदार, मित्र व नातेवाईकांपर्यंत शेअर करा. सजग व जागरूक रहा, हीच आपली जबाबदारी. धन्यवाद.